रेश्मा क्रिएशनमध्ये आज मी तुम्हाला वालाची भाजी कशी करायची म्हणजे श्रावण घेवडा त्याची भाजी आता मी निवडून आणि धुवून घेतलेला आहे। आता गॅस चालू करत आहे। गॅस चालू केल्यावर आपण त्याच्यात आपल्याला लागते तेवढे तेल घालावे। मी 2 चमचे तेल घातलेले आहे, 2-2.5 चमचे, कारण आमच्याकडे तेल जास्त लागते, ऐकत नाही कोणी। आणि त्याच्यात थोडीशी जिरे घालायचे, तडतड वाजू द्यायचे जिरे। फोडणी चांगली होते, मग जळू नाही द्यायची। आणि थोडीशी मोहरी घालायची। आजकाल मोहरी मोठी मोठी मिळते, गावरान मोहरी चांगली लागते खायला। तडतड वाजते, मग काय करायचं, तेलावरच शेंगा टाकायच्या। अशा तडतड वाजल्यानंतर हळद तिखट मीठ टाकायचं, म्हणजे चव येते। शेंगा तेलावर जास्त परतल्या जातात। हे जरा निब्बर होते, याला बी खूप निघाले शेंगाला। तर शेंगा टाकायच्या तेलावर, मस्तपैकी परतून घ्यायची। चांगल्या परतायच्या तेलावर मस्तपैकी, आणि जरा त्याला वाफ येऊ द्यायची। थोडंसं बारीक करायचा गॅस आणि त्याला वाफ येऊ द्यायची। त्याला हलवून घ्यायचं दोनदा, चांगली वाफ तेलावर येऊ द्यायची त्याला। वाफ येऊस तर मी तुम्हाला माझे घर दाखवते। हा डायनिंग टेबल, इकडे रॅक, हे देवघर, हे देवघर, इथे गणपती बाप्पा बसलेत, इकडे खिडकी आहे, इकडं आम्हाला धुण्या भांड्यासाठी पाठीमागं सोय, वॉशिंग मशीन, गिरणी, एवढ्यासाठी सोय सगळी। तर शेंगा जर वाफळतात तोपर्यंत मी तुम्हाला दाखवले। शेंगा वाफळलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकूया। थोडंसं तिखट टाकूया, जसे लागेल तसे। धना पावडर टाकूया आणि मीठ टाकूया। तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं पाणी तुम्ही टाकू शकता, शिजत नसेल तर पाणी टाकावेच लागते, म्हणजे शेंगा चांगल्या शिजतात। मी व्हिडिओ टाकीत नव्हते, पण मला बरेच जण म्हटले की तुम्ही भाज्या चांगल्या करता तेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकीत जा, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकते। बाकी मला आवड नाही राहिली, म्हणजे बाकीचे ते टाकते व्हिडिओ, पण स्वयंपाकाचा तर कंटाळा येतो। हे भाजीला पाणी टाकलेलं आहे, बारीक थोडासा मोठा गॅस करून उकळी येऊ द्यायची भाजीला, आणि मग बारीक करायचा आणि मंद आचेवर शिजू द्यायचा। मस्तपैकी शेंगा लागतात, श्रावण घेवडा म्हणतात।
त्याला उकळी आलेलीच आहे. गॅस जरा बारीकच चालतोय. उकळी आलेली आणि आता आपण बारीक गॅस करू आणि भाजीला झाकून ठेवू आणि मस्तपैकी ती शिजून